नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नितीन पाटील व्लॉग्स। तर थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आज आपण काय करणार आहोत। तर आज आपण करणार आहोत आपल्या बाईकच्या हेल्मेटच्या पॅडिंगची वॉशिंग। तर सर्वात पहिले तुम्हाला सांगतो आपण हेल्मेटच्या पॅडिंगची वॉशिंग का करतो। तर कधी कधी काय होतं, आपण खूप मोठ्या राईडवर येतो तेव्हा आपण आपलं हेल्मेट तसंच ठेवून देतो। तर त्यामध्ये मॉइश्चर कंटेंट असल्या कारणाने त्यामध्ये फंगस जमा होतो किंवा कधी कधी बॅड स्मेल देखील येतो। तर हेच फंगस किंवा बॅड स्मेल आपल्याला रिमूव्ह करण्यासाठी बाईकच्या पॅडिंगची वॉशिंग करणे खूप गरजेचं असतं। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच दाखवणार आहे की आपण आपल्या बाईकच्या पॅडिंगची वॉशिंग कशा प्रकारे करू शकतो आणि त्याचा राईट वे काय आहे। तर सर्वात पहिले आपण आपल्या हेल्मेटच्या पॅडिंग रिमूव्ह करून घेऊया। तर हा आपला एक्झॉरचा वेनमस हेल्मेट आहे। तर याच्या पॅडिंग रिमूव्ह करूया। प्रत्येक हेल्मेट मध्ये 3 टाइपच्या पॅडिंग असतात, एक राईट साइडची पॅडिंग असते, एक लेफ्ट साइडची पॅडिंग असते आणि एक वरतून एक पॅडिंग असते। तर त्या पॅडिंग आपण रिमूव्ह करून घेऊया। तर रिमूव्ह करणं एकदम इझी असतं। त्या क्लिप्स असतात, त्या क्लिप्स फक्त ओपन करायचे। तर अशी आपली एक पॅडिंग निघाली, ही आपली दुसरी पॅडिंग निघाली, आपली तिसरी पॅडिंग निघाली। तर ह्या तिन्ही पॅडिंग आज आपण वॉश करणार आहोत। तर चला आता आपण वॉशरूम मध्ये जाऊया। ओके, तर सर्वात पहिले आपल्याला वॉर्म वॉटर घ्यायचं आहे। तर मी गीझर ऑन केलंय आणि वॉर्म वॉटर चालू केलंय। आता आपण एवढं पाणी घेतलंय की ज्यामध्ये पॅडिंग प्रॉपरली डीप होते। ओके, आता हे वॉर्म वॉटर आहे, नॉर्मल आहे की जेणेकरून ज्यात तुम्ही हात टाकू शकता। तर ह्या वॉर्म वॉटर मध्ये आपल्याला कोणताही शॅम्पू टाकायचा आहे। तर मी हा शॅम्पू टाकलाय। तर मित्रांनो, आपला वॉर्म वॉटर झालाय। तर यामध्ये तुम्हाला कोणताही शॅम्पू टाकायचा आहे किंवा इझी टाकू शकता, इझी पण भेटतो। फक्त तुम्ही डिटर्जंट नका टाकू, कारण डिटर्जंट जो आहे ना तो जर डिझॉल्व नाही झाला तर तो तुमच्या हेल्मेटवरच्या जी पॅडिंग आहे त्यावरती व्हाईट पॅचेस टाकेल। त्यामुळे शक्यतो शॅम्पू यूज करा। तर आता आपला प्रॉपर इथे शॅम्पू मिक्स करून झाला आहे। तर आता आपण काय करायचं, ही पॅडिंग आहे ना एक एक करून ह्याच्यामध्ये डीप करायची। ओके, आणि हे जे आहे ना ह्याला आपण 1 तास ठेवून देतो, जेणेकरून काय तो शॅम्पू आपलं काम करेल आणि पॅडिंग वरची जी असेल घाण वगैरे ती सगळी निघून जाईल। आणि जे गरम पाणी आहे ते आपल्या जे फंगस बिंगस जमा झाला असेल तर त्याचा खात्मा करून टाकेल। ओके, तर आता आपण हे 1 तासासाठी ठेवून देतोय। तर मित्रांनो, ऑलमोस्ट 1-1.5 तास झाला आहे। तर बघू आता किती टकाटक आता क्लीन अँड सगळं दिसत आहे। तर आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, याला फक्त एकदा रिन्झिंग करायचं आहे, म्हणजे पाणी याच्यातून काढून टाकायचं। ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हे पाणी यातून शॅम्पू बाहेर काढून टाकायचं। तर आपले ती पण पाण्यामध्ये काढून झाले। आता हे पाणी दाखवतो का किती घाण आहे। बघू शकता एवढी घाण नाही निघाली आहे तरी पण घाण आहे। तर अशा प्रकारे आपण आता हे पॅडिंग सुकवायला ठेवले। तर ह्याला 1 दिवस जास्त सुकायसाठी, आणि सुकल्यानंतर बघूया ह्याची कंडिशन कशी। जर मित्रांनो तुम्ही बाईक पॅडिंग वॉशचा व्हिडिओ जर इथपर्यंत बघितला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ असाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।